नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि काय सही मौसम झाला आहे आणि फायनली सगळं काम करून आपली गाडी आपले घरी. हे सही वाटत आहेत, हे सही वाटत आहेत. आता मलाच नाही बघायला भेटणार की ते रनिंगमध्ये कसे वाटतात. थोडं नको रे, पाऊस आला थोड्या वेळात गाडीत भेट. एक तर उशीर झालाय, बेकार उशीर झालाय. जवळजवळ अर्धा पाऊण तास मी लेट आहे सांगितलेल्या टायमावर. आता निघालोय, 7:30 झालेत, 7:37. इकडून काहीतरी आवाज येते, तो एक ना आवाज बंद झाला की दुसरा चालू. आणि कालपासून पाऊस परत लागलाय ताबडतोड, आणि असा लागलाय ना बेकार. आता आपल्याला किती लागतंय काय माहिती, जास्त नको लागू दे. आणि बाकी गाडीची अलाइनमेंट पण करायची आहे बाकी. एक तर पाऊस येताना असा आवाज करत येतोय ना, एकदम बेकार. म्हणजे असं वाटतंय किती हे करते ना किती नाही. आवाज आहे, पाऊस आहे, आवाज आहे. आणि आमचा हा लेह लद्दाखवाला रोड जायचा आहे ना, म्हणून ही प्रॅक्टिस चालू आहे सध्या लेह लद्दाखची. चला हायवेलाच भेटूया आता. भेटूया आता हायवेलाच. त्यापर्यंत होल्ड करा. आणि निघता बरोबर ताबडतोड पाऊस लागला, निघता बरोबर. आणि एक अपडेट आहे, आपला मोबाईल जो दिला होता ना रिपेअरिंगसाठी, तो फायनली अजून 3 दिवस तरी लागतील. 3 दिवसात आपल्याला मोबाईल भेटेल. म्हणजे ऑलमोस्ट 2 आठवड्यात आपल्याला मोबाईल भेटून गेला. सही आहे. ते बोलले होते की पार्ट ऑर्डर केल्यानंतर 15-20 दिवस, पार्ट ऑर्डर केल्यानंतर आता 7-8 दिवस झालेत. पार्ट येईल, पण आता 2 दिवस हॉलिडे असल्या कारणाने भेटणार नाही. आज संडे, उद्याची सुट्टी कृष्ण जन्माची, आणि परवा दहीहंडी. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बुधवारीच जाऊ. बघूया, आता त्यांना आधी कॉल करून जाऊ, म्हणजे झालाय का नाही झालाय. नाही तर विनाकारण तेवढे लांब जायचो आणि नंतर तिथं बोलायचं की तुमचा फोन तर रेडीच नाही झाला. मग तो हम का करेंगे उतने दूर जाके. आणि मग तिथून तसं गेलो तर मुंबईला पण जायचंय. गेलो तर सीवूड्सला पण जायचंय, मुंबईला पण जायचंय. एका दिवसात माणूस किती कामं आटपेल काय. गावात पंढरपुरी चाचा. बघूया तेव्हा. आणि अवतार झालाय, केस पण चपाटलेत, कारण आंघोळ केल्या निघालोय मी. चला आता गाणी ऐकत मस्तपैकी पोहोचू आपल्या कामा ठिकाणी. आता याला बोलतात मुसळधार पाऊस. रस्त्याला पाणी सुटलं, आणि रस्ते जे व्यवस्थित केले होते लेवल करून, तिथे आधी खड्डे पडले होते ते असे मिटवले होते पूर्ण. तिथं परत त्यापेक्षा पण मोठे खड्डे झाले. हालत खराब. आणि ते पण एका दिवसाच्या पावसात.
हेलो गाइस, तो मैं वापस आ गया हूँ नए लुक के साथ आणि आता निघालोय अलिबागला जायला. तर 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत. आपले बाप्पाचं आगमन होणार आहे तर सजावटीचं थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि मग तिथून नंतर मग तसंच पेंडला जाऊ. तर चला निघूया आता. अलिबागला जाऊन आलो, पेंडला जाऊन आलो, कॅमेरा घेतला नाही हातात. तर ठीक आहे, आता घरी जाऊन पण निघालोय आणि हा हिला राखी बांधायची होती म्हणून राखी बांधायला गेलो होतो. कारण बरेच दिवसापासून राखी बांधायचं पेंडिंग राहिलं होतं, कारण त्याला पण सुट्टी नव्हती ना. तर ठीक आहे, आणि आता व्हिडिओला करूया इथं समाप्त. का म्हणजे भरपूर झाली व्हिडिओ. हे सामान घेतलं पिशवीमध्ये आहे. किती सामान आहे ना ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल. पुढच्या ब्लॉग मध्ये घरी गेल्यावर नाही दिसणार, पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल. तर चला व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. घाईच असते व्हिडिओ संपायची. मी तुम्हाला सांगते, आम्ही ह्या वेळेस आमच्या बाप्पांना स्वतःहून रेडी करणार आहोत, स्वतःहून. आणि त्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल पुढे. आणि लिटरली त्याची सुरुवात झालेली आहे. सजावटीचं सामान सगळं तयार करायची, दागिने रेडी आहेत बाप्पांचे. आज आम्ही ते शूट नाही करायला भेटलं, पण बाप्पाची सजावट आपण नक्की शूट करू, कारण तेव्हापर्यंत माझा मोबाईल येतोय ना. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. नाही, त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. बाय बाय.